नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण जीवनाचा अर्थ शोधतो आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या गोष्टींवर चर्चा करतो. जास्त काम करा, कमी विचार करा आणि बाकी सर्व विसरून जा. हे शब्द आहेत स्वयं भगवान बुद्धांचे. पण त्यांनी असे का सांगितले? यामागे आहे एक खोल अर्थ, एक अनमोल रहस्य, जे आज आपण जाणून घेणार आहोत, एका साध्या पण प्रभावी प्रेरणादायी कथेद्वारे. पहिली कथा आहे संत आणि शिष्याची गोष्ट. एका घनदाट जंगलात एक संत राहत होते. त्यांच्या आश्रमात अनेक गायी होत्या. शांत समाधानी जीवन. एक दिवस एक गरीब, थकलेला आणि उपाशी माणूस त्यांच्या दारात आला. तो म्हणाला, माझ्याकडे ना घर आहे ना अन्न. कृपया मला इथे राहू द्या. मी तुमची सेवा करीन. तुमचा शिष्य बनू इच्छितो. संतांनी त्याच्या डोळ्यांतील प्रामाणिकता ओळखली. प्रेमाने त्याला जवळ घेतलं आणि एक गाय दिली. ही गाय तुझी आहे, ते म्हणाले. तिची सेवा कर. तिचं दूध पिऊन ताजा तवाना हो. पण दररोज देवाचं स्मरण कर आणि माझं नाव जपत राहा. शिष्य खूप आनंदी झाला. तो दररोज गायीची सेवा करायचा, देवाचं नाव घ्यायचा आणि आनंदाने जीवन जगायचा. पण काही दिवसांनी गाय आजारी पडली. दूध थांबलं आणि त्याचं मन निराश झालं. त्याने देवाचं नामस्मरण थांबवलं. संतांकडे आला आणि दुःखी होऊन म्हणाला, गाय आजारी आहे. आता माझं मन लागत नाही. ना प्रार्थना होते ना जप. संत हसले आणि शांतपणे म्हणाले, हे देखील चांगले आहे. काही दिवसांनी गाय बरी झाली. पुन्हा दूध देऊ लागली. शिष्य पुन्हा आनंदी झाला. तो परत संतांकडे आला आणि विचारलं, जेव्हा मी दुःखी होतो तेव्हा तुम्ही म्हणालात हे चांगलं आहे, आणि आज मी सुखी आहे तरीही तुम्ही म्हणताय हे चांगलं आहे. हे दोन्ही वेळेस कसं शक्य? संतांचे शब्द गूढ होते पण अत्यंत खोल. ते म्हणाले, मुला, जीवनात सुख येतं, दुःखही येतं. पण जर तू दोन्ही वेळेसही स्वतःला स्थिर आणि आनंदी ठेवू शकलास तर दुःख तुला कधीच स्पर्श करू शकणार नाही. खरं समाधान बाहेरच्या गोष्टींत नाही, ते तुझ्या अंतर्मनात आहे. त्या दिवशी शिष्याला जीवनाचं खरं तत्वज्ञान समजलं. परिस्थिती काहीही असो, आनंदी राहणं हीच खरी साधना आहे. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की बाहेरच्या घटनांवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपल्या प्रतिक्रियेवर, आपल्याच मनस्थितीवर नक्कीच ठेवू शकतो. जास्त विचार न करता मन लावून काम करत राहा, कारण खरा आनंद, खरा शांतीचा मार्ग आपल्या आत आहे. दुसरी गोष्ट आहे एका साधू आणि राजाची. खूप वर्षांपूर्वी एका राज्यात एक राजा राज्य करत होता. तो फारच दयाळू, न्यायप्रिय आणि आपल्याच प्रजेच्या कल्याणासाठी झटणारा होता. राजा नेहमी म्हणायचा, मी असे राज्य करीन की माझ्या प्रजेवर कधीही दुःखाची सावली सुद्धा येणार नाही. त्याच्या राजवटीत लोक आनंदात, समाधानात जगत होते. पण एके दिवशी राजा वेषांतर करून राज दौऱ्यावर निघाला. जनतेची स्थिती जाणून घेण्यासाठी तो एकटाच फिरू लागला. अचानक एका घनदाट जंगलात तो रस्ता चुकला. त्याचे सैनिक मागे राहिले आणि राजा पूर्णपणे एकटा पडला. भुकेलेला, थकलेला राजा एका झोपडीजवळ थांबला. ती झोपडी होती एका साधूची. साधू एका झाडाखाली ध्यान करत होता. त्याच्या झोपडीभोवती होती हिरवीगार झाडं, डवरलेली फुलं आणि शांतता. राजा त्या साधूला नमस्कार करून त्याच्या समोर बसला. साधूने डोळे उघडले आणि क्षणार्धात ओळखलं, हा सामान्य माणूस नाही. राजाने नम्रपणे सांगितलं, गुरुदेव, मी रस्ता चुकलो आहे. साधूने त्याला गोड फळं दिली. राजाने एक फळ चाखलं आणि त्याचे डोळे विस्फारले गेले. गुरुदेव, मी कधीही इतकं मधुर फळ खाल्लं नव्हतं. हे इतके गोड का आहे? साधू शांतपणे म्हणाले, या राज्याचा राजा खूप दयाळू आहे. तो लोकांची सेवा करतो, म्हणूनच निसर्ग त्याच्यावर प्रसन्न आहे. हे फळ त्या सकारात्मकतेचं प्रतीक आहे. जोपर्यंत राजा प्रजेसाठी कृतज्ञ आहे तोपर्यंत हे फळ गोड राहील. राजा आश्चर्यचकित झाला, पण मनात कुठेतरी एक अहंकाराचा बीज रुजला. राजा परत गेला आणि एक कठोर निर्णय घेतला. शेतकऱ्यांवर कर वाढवले, गरिबांवर निर्बंध लादले, प्रजेकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.
राज्यात असंतोष पसरू लागला. लोक दुःखी झाले. निसर्गही जणू रुसलेला वाटत होता. काही दिवसांनी राजा पुन्हा त्या झोपडीमध्ये पोहोचला. पण आता तिथं शांततेचं नाही तर उदासीचं वातावरण होतं. झाडं कोमेजलेली, फुलं सुकलेली आणि फळं वाळलेली आणि कुजलेली. साधूने पुन्हा फळ दिली. राजा चव घेतो आणि चकित होतो. गुरुदेव, यावेळी फळं कडू का लागली? साधू डोळे मिटून शांतपणे म्हणाले, राजा, कारण तू बदललास. तुझं मन कठोर झालंय. तू प्रजेस दुःख दिलंस आणि आता निसर्गही दुःखी आहे. जसं कर्म करशील तसं फळ मिळेल. हे फळ आता तुझ्या कर्माचं प्रतिबिंब आहे. राजा अंतर्मुख झाला. त्याला समजलं त्याची चूक कुठं होती. तो झोपडीतून निघाला आणि दुसऱ्याच दिवशीपासून त्याने पुन्हा जनतेच्या कल्याणासाठी काम सुरू केलं. मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकतो? तुमचे कर्मच तुमचं फळ ठरवतं. तुम्ही जसे इतरांसोबत वागाल तसेच तुमच्या आयुष्यात परत येईल. नेहमी दुसऱ्यांचे भले करा, कारण निसर्ग सगळं बघतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला परत देतो. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्यासोबत फार मोठं नुकसान झालंय, पण तेच नुकसान कदाचित तुमचं आयुष्य बदलून टाकणारं असतं. आता एक गोष्ट आहे एका गुरु, त्यांचे शिष्य आणि एका म्हशीची. एकदा गुरुजी आणि त्यांचा शिष्य जीवनाचं खरं ज्ञान मिळवण्यासाठी प्रवासाला निघाले. चालत चालत दोघं एका दूरवरच्या शेताजवळ पोहोचले. तहान लागली होती. तेव्हा त्यांनी एका छोट्याशा घराचा दरवाजा ठोठावला. घरातलं दृश्य एक गरीब कुटुंब, फाटकी कपडे, लहान मुले आणि एक म्हैस. त्यांनी त्यांना पाणी दिलं आदराने. गुरुनी विचारले, शेत आहे पण शेती का करत नाही? त्या माणसाचे उत्तर, ही एक म्हैस आहे, आमचे सर्वस्व. तिच्या दुधावरच आमचा संसार चालतो. त्या रात्री गुरुजींनी शिष्याला उठवले आणि एक विचित्र आज्ञा दिली, ती म्हैस डोंगरावरून ढकलून दे. शिष्य हादरला, पण गुरूंचे वचन पाळून त्याने म्हैस ढकलली आणि दोघं निघून गेले. 10 वर्षांनी तो शिष्य पुन्हा त्या ठिकाणी पोहोचतो. पण आश्चर्य, तिथे मोठे घर, भरगच्च पीक, फळबागा, समृद्धीचे दर्शन. शिष्याला वाटलं, हे दुसरं कोणीतरी असावं. पण नाही, तोच गरीब माणूस आता श्रीमंत व्यापाऱ्यासारखा. ओळखलत का मला? शिष्य विचारतो. माणूस हसून म्हणतो, हो, अगदी आठवतंय. त्या रात्री माझी म्हैस मेली. तेव्हा वाटलं सगळे संपले. पण मग मी लाकूड विकायला सुरुवात केली. नंतर शेती केली, मेहनत घेतली. आज मी लाखोंचा मालक आहे. ती म्हैस गेली हे माझे दुःख होते, पण खरं तर तीच माझा टर्निंग पॉइंट ठरली. मित्रांनो, कधी कधी ज्या गोष्टी आपण गमावतो त्यामुळेच आपल्यातली खरी ताकद बाहेर येते. प्रत्येक अडचण ही एक संधी असते. फक्त ती ओळखायची आणि स्वीकारायची गरज असते. कदाचित तुमची म्हैस ही तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तर मित्रांनो, आजची आणखी कथा आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी. एका प्रभावशाली नेत्याची आणि एका शांत परिपक्व साधूची कथा. एक दिवस एक मोठा नेता, ज्याच्या नावाने संपूर्ण राज्य थरथरत असे, एका प्रसिद्ध साधू विषयी ऐकून त्या साधूच्या आश्रमात पोहोचतो. तो विचार करतो, हे साधू इतके मोठे आहेत तरी कसे? यांना भेटून पाहूयात. जेव्हा तो तिथे पोहोचतो, तिथे एक साधी खोली असते. काही साधक गालिच्यावर बसलेले आणि समोर शांत प्रसन्न साधू. तो आश्रमात आपल्या अंगरक्षकांसोबत पोहोचतो, पण कोणतेही स्वागत नाही. कोणी पाया पडत नाही, कोणी नमनही करत नाही. नेत्याचा अहंकार दुखावतो. तो थेट साधूंकडे जातो आणि रागाने म्हणतो, माझ्याकडे काही बोलायचं आहे. साधू शांतपणे म्हणतात, थोडा वेळ थांब, आधी ह्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो, मग तुझं ऐकतो. नेता चिडतो, चेहरा लाल होतो आणि मग तो तुटूनच पडतो. मला माहिती आहे तू कोण आहेस. तू साधू नाहीस, ढोंगी आहेस, फसवणूक करणारा आहेस आणि हे इथं बसलेले सर्व लोक मूर्ख आहेत. पण तरीही साधू शांत, चेहऱ्यावर एक सौम्य हास्य. नेता ओरडतो, माझी माफी माग, नाहीतर मी तुला उघडं पाडीन. पण साधू डोळे बंद करून बसलेले. ते डोळे उघडतात आणि म्हणतात, माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही वाईट नाही. तू काय म्हणालास ते तुझं विचारविश्व आहे, पण माझ्या नजरेत तू एक चांगला माणूस आहेस. हे ऐकताच त्या नेत्याच्या मनात एक गूढ आनंद भरतो. एक वेगळी अनुभूती त्याला होते.
तो शांतपणे आश्रम सोडतो आणि घरी जातो. वडिलांसमोर बसतो. त्यांचे डोळे उघडतात आणि त्यांना मुलाच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं जाणवतं. नेता त्यांना सगळी गोष्ट सांगतो. वडील फक्त एक वाक्य बोलतात. ते तुझी स्तुती करत नव्हते, ते फक्त त्यांची दृष्टी सांगत होते. वेद म्हणतात, जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण जसे आहोत तसेच जग आपल्याला भासते. जर जग चांगलं बघायचं असेल तर आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. आजची 6वी कथा, 7 मंत्र, एका वकिलाचे जीवन बदलणारे रहस्य. ज्युलियन एक अतिशय प्रसिद्ध वकील. हजारो खटले जिंकले, करोडोंची संपत्ती कमावली. लोक त्याला आदर्श मानायचे, पण आतून तो तुटलेला होता, एकटा, निराश आणि थकलेला. आणि एके दिवशी कोर्टातच तो बेशुद्ध पडला आणि तिथून सुरू झाली त्याच्या जीवनाची खरी गोष्ट. संपत्ती, प्रतिष्ठा, यश हे सगळं मागे टाकून तो भारतात आला. हिमालयाच्या कुशीत एका ज्ञानी संतांच्या भेटीला. त्या संतांनी त्याला शिकवले जीवनाचे 7 मंत्र, जे केवळ यश नव्हे तर शांती, समाधान आणि आनंद देणारे होते. पहिला मंत्र, सकारात्मक विचार आणि मनाचं नियंत्रण. तुमचं बाह्य जग तुमच्या आतल्या जगाचं प्रतिबिंब आहे. मन स्वच्छ असेल, विचार सकारात्मक असतील तरच जग सुंदर दिसतं. भूतकाळाचे ओझं टाका, नकारात्मकतेला दूर करा. दुसरा मंत्र, ध्येय निश्चित करा आणि लक्ष केंद्रित करा. ध्येय नसलेले जीवन म्हणजे सुकलेले पान, वाऱ्यावर उडत राहतं. ध्येय ठरवा, त्यासाठी झगडा. ध्येयाशिवाय ऊर्जा वाया जाते. तिसरा मंत्र, सतत स्वतःला सुधारा. चुका म्हणजे अपयश नाही, त्या म्हणजे शिकण्याची संधी. चुका स्वीकारा, भीतीला सामोरे जा. प्रत्येक दिवस एक संधी आहे स्वतःला अधिक चांगलं बनवायची. चौथा मंत्र, आत्मसंयम आणि शिस्त. शिस्त हीच खरी शक्ती आहे. कोणत्याही यशस्वी व्यक्तीच्या यशामागे असते शिस्त. स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीला जिंकू शकता. 5वा मंत्र, वेळेचे महत्त्व समजा. काल गेला, उद्या अजून आला नाही. फक्त आजच तुमचे खरं आहे. संत कबीर म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब. वेळेचा आदर करा आणि आजच्या क्षणात पूर्ण जग जगा. 6वा मंत्र, संकटातही सकारात्मक राहा. खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख संकटाच्या काळातच होते. संकट ही संधी बनवा. तुमच्या सकारात्मकतेने इतरांनाही उभे करा. 7वा मंत्र, इतरांसाठी जगा. निस्वार्थ सेवा करा. खरा आनंद तो स्वतःसाठी नाही, इतरांसाठी जगण्यात आहे. माणसाला मोठे बनवते त्याचे हृदय आणि त्याचे दान. जेव्हा तुम्ही इतरांसाठी काही करता तेव्हा मिळणारा आनंद अमूल्य असतो. ही शिकवण घेऊन ज्युलियन परत आपल्या देशात गेला. मित्राने विचारले, तुझ्यात हा बदल कसा झाला? तो हसला आणि म्हणाला, ही गोष्ट माझ्यापुरती नाही, ती जगापर्यंत पोहोचवायला हवी. शेवटी मित्रांनो, ही कथा आपल्यालाही सांगते की हे 7 मंत्र फक्त यशासाठी नाहीत, ते आहेत एक शांत, अर्थपूर्ण आणि समाधानकारक जीवन जगण्यासाठी. आजपासून हे मंत्र आपल्यालाही जीवनात उतरवायला सुरुवात करा, कारण बदल आतून सुरू होतो. आजचा दिवस जगा, कारण उद्याचं कुणालाच माहित नाही आणि काल तो तर हातातून निसटून गेलाय. कधी मित्रांसोबत हास्य विनोदात, कधी चहाच्या कपात, कधी एखाद्या शांत संध्याकाळी. आपण एकटेच असतो, पण तरीही मन भरून येतं. का? कारण खरा आनंद मोठ्या गोष्टींत नाही, तर या छोट्या क्षणांमध्येच लपलेला असतो. गौतम बुद्धांची कथा. एका माणसाने महिनाभर बुद्धांचे प्रवचन ऐकले, पण काहीच फरक पडला नाही. तो म्हणाला, तथागत मी रोज ऐकतो, पण मी अजून तसाच आहे. बुद्ध शांतपणे म्हणाले, तू फक्त ऐकतोस पण चालत नाहीस. ज्ञान हे प्रवासासारखं असतं, फक्त ऐकल्याने नाही तर त्यावर चाललं पाहिजे. त्या दिवशी त्या माणसाला खरी जाणीव झाली. मित्रांनो, आपणही फक्त ऐकत राहतो तर काहीच घडणार नाही, पण जर ते जीवनात उतरवलं तर परिवर्तन अटळ आहे. रोजच्या छोट्या निर्णयांमध्ये आनंद निवडा, राग नको. शांती निवडा, अहंकार नको. प्रेम निवडा, द्वेष नको. कारण हे क्षण पुढे जाऊन स्मृती बनतात आणि आयुष्य घडवत जातात. जो माणूस एकटा राहून स्वतःला समजून घेतो तोच स्वतःच्या मनावर विजय मिळवतो, आणि जो मनावर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. आज फक्त इतकंच लक्षात ठेवा, आजचा दिवस जगा,
पूर्ण मनाने, पूर्णपणे, कारण हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. 8वी गोष्ट, एक योगी आणि आनंदाचा शोध. एकदा एका नीरव जंगलात एक गुरु आणि त्यांचा शिष्य चालत होते. शिष्याने विचारले, गुरुदेव, काही लोकांकडे काहीच नसतं तरीही ते आनंदी का असतात? आणि काही लोक ज्यांच्याकडे सर्व काही आहे तेही का दुःखी असतात? गुरूंनी त्याच्याकडे एक सुकलेल्या फुलाकडे पाहत म्हणाले, हे फूल का कोमेजले हे विचारू नकोस, कारण ते फक्त आत्ता आहे, मग नाही. माणूस सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात अडकतो. तो कधीच आत्ताच जगत नाही, म्हणून खरा आनंद कधीच मिळत नाही. शिष्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मग ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांना तरीही वाटतं की काहीच मिळालं नाही? गुरु शांतपणे म्हणाले, कारण बाहेरील संपत्तीची सीमा असते, पण आंतरिक शांती अनंत असते. जेव्हा मनात शांती नसते तेव्हा सर्व काही व्यर्थ वाटते, आणि जेव्हा मनात आशा आणि स्वप्न असतात तेव्हा माणूस जिंकल्यासारखा वाटतो. गुरूंनी पुन्हा एका सुकलेल्या झाडाकडे बोट दाखवत सांगितले, ही झाडं एकेकाळी फुलली होती, पण कालांतराने सर्व फुले पडली. तसेच आयुष्य आहे एक धावणारी शर्यत, जिथे शेवटचा टप्पा आहे मृत्यू. जर आपण थांबून विचार केला तरच आयुष्याचा खरा अर्थ समजतो. शिष्याने विचारले, गुरुदेव, मग या त्रासदायक जीवनातून आनंदाकडे कसा जायला हवं? गुरु म्हणाले, मन आणि मेंदू स्वच्छ करणे आवश्यक आहे. जसे शरीर स्वच्छ ठेवतो, मनातल्या गाठी सोडवल्या नाहीत तर आनंद कुठे मिळणार? योगी तोच जो थांबतो, विचार करतो आणि जीवनाचा खरा अर्थ शोधतो. तो स्वतःसाठी आणि इतरांसाठी आनंदाचा मार्ग दाखवतो. कथेची शिकवण, भूतकाळ आणि भविष्य विसरून आत्ताच जगा. मन स्वच्छ ठेवा. खरा आनंद बाहेर नाही तर आत आहे. धावण्याआधी थांबणं कधी कधी गरजेचे असते. योगी व्हा, म्हणजे विचार करणारा, सजग राहणारा आणि आंतरिक आनंद शोधणारा. एकदा एक शिष्य आपल्या गुरूंसोबत ध्यानाच्या मार्गावर चालत होता. त्याच्या मनात अनेक विचारांचे वादळ होते, पण तो शांत होता, गप्प होता. गुरूंनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि मोकळेपणाने म्हणाले, बाळा, काही घटना आपल्या मनावर खोल परिणाम करतात. त्या घटना मनात साठवून ठेवू नकोस. त्या व्यक्तीसमोर मन मोकळं कर, ज्याच्याशी त्या भावना निगडीत आहेत. मनात काही ठेवू नकोस. जर तू भावना व्यक्त करशील तर त्या तुला हलकं करतील, पण बरेच लोक त्या भावना मनातच दाबून ठेवतात, कोणाशीच काही शेअर करत नाहीत, आणि मग त्या आतून झिजत राहतात, तुटत राहतात. भावना हे पाण्यासारखे असतात. जर त्या वाहू दिल्या नाहीत तर साचून घाण बनतात, आणि जर तू धरण बांधलंस तर एक दिवस ते फुटेल आणि सर्वत्र हाहाकार उरेल. रडायचं असेल तर रड, नाचावे वाटत असेल तर नाच. भावना रोखू नकोस, त्या मोकळ्या कर. जेव्हा त्या भावना पूर्णपणे व्यक्त होतील तेव्हा उरेल एक शून्यता, एक शांतता, एक पवित्र विश्रांती. गुरूंनी पुढे सांगितले, अशा भावना व्यक्त न केल्यामुळे माणूस आयुष्यभर दुसऱ्यांसमोर व्यक्त होऊ शकत नाही. त्याला वाटतं समोरच्याने काही विचार केला तर, पण एकदा हिम्मत केलीस तर तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. ही सवय लागते 21 दिवसांच्या सरावाने. मन हळूहळू मोकळं व्हायला लागते. कधी विचार केला आहे का, आपण आपल्या भावना का दाबून ठेवतो? कधी एखाद्याबद्दल चांगले वाटले पण सांगितले नाही, कधी राग आला पण व्यक्त न करता स्वतःच झिजत राहिला. जेव्हा तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल भावना निर्माण होते, चांगली असो किंवा वाईट, त्या भावना तुम्ही त्या व्यक्तीसमोर व्यक्त केली पाहिजे. भावना दाबून ठेवणे म्हणजे स्वतःवरच अन्याय करणे. मन मोकळं करणे म्हणजे आत्मविश्वासाचं बीज रोपण करणे. ज्यावेळी तुम्ही खरं बोलता, तुमचे अस्तित्व खोटं राहत नाही. हे करताना कधी कठीण वाटेल, पण तिथूनच सुरू होते खरी प्रामाणिकता. उदाहरणार्थ, जर एखादा नोकर आपल्या मालकासाठी काम करताना चुका करतो, मालक त्याला फटकारतो. जर तुम्ही काम नीट केलं नाही तर फटकार येणं स्वाभाविक. पण जर तुमचा बॉस तुमच्याशी चांगलं वागत नसेल तर तुम्ही आपल्या भावना त्याच्यासमोर मोकळेपणाने मांडू शकता. जर भावना जागृत केली नाही तर आत्मविश्वास कमी होतो आणि तुम्ही हरू शकता. आता तुम्हाला 8 दिवसांचा सराव करायचा आहे. आयुष्यात किमान एक व्यक्ती असावी जिच्याशी तुम्ही भावना शेअर करू शकता, चांगल्या असोत किंवा वाईट. दिवसभरात जे काही घडते ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करा.
जर एखाद्याबद्दल आकर्षण वाटत असेल तर मित्रत्व व्यक्त करा. तुम्हाला कळेल तुमच्या मनात कोणत्या भावना आहेत. दुसऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न तुम्हाला स्वतःचे मन समजून घेण्यास मदत करतो. मन रिकामे ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे योग निद्रा. शिष्य आणि गुरु जंगल ओलांडून त्यांच्या आश्रमात पोहोचले. मित्रांनो, ही कथा तुमच्यासाठी एक शिकवण आहे. भावना व्यक्त करण्याची हिंमत ठेवा, मन मोकळं करा आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगा. गरुडाची शिकवण. राजपुत्राचा आत्मसाक्षात्कार. एकदा प्राचीन काळी समुद्र किनाऱ्यावर एक गुरूंचा आश्रम होता. हजारो शिष्य ज्ञानासाठी तिथे येत, पण या गुरूंची शिकवण्याची पद्धत वेगळी होती. त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नको, तर अनुभवातून जाणून घेणं महत्वाचं होतं. एक दिवस एक सम्राट आपल्या 12 वर्षांच्या मुलासह आश्रमात आला. म्हणाला, माझ्या मुलाला इथे ठेवा, पण त्याला राजपुत्राचा ठसा लागणार नाही. तो फक्त एक सामान्य शिष्य असेल. गुरु हसले आणि म्हणाले, ज्ञानासाठी मी कोण आहे हे विसरावे लागते. काळजी करू नकोस, तुझे शिक्षण आजपासून सुरू. गुरूंनी मुलाला समुद्र किनाऱ्यावर नेले, पण तो रडू लागला. माझे वडील दूर, आई दूर, मी एकटा आहे. गुरु म्हणाले, बाळा, आयुष्यात माणूस एकटा येतो आणि एकटाच जातो. हे जितके लवकर कळेल तितके तुझे आयुष्य सुकर होईल. मुलगा आश्रमात रमू लागला, पण त्याच्या भोवती फार लोक नव्हते. फक्त काही मोकळे आणि मेहनती शिष्य त्याच्याजवळ होते. एक दिवस गुरूंनी त्याला टेकडीवर नेले आणि म्हणाले, आज तुझे शिक्षण पूर्ण होणार आहे. रात्रभर एका गरुडाचे निरीक्षण कर. सकाळी मेंढपाळ आणि त्याच्या मेंढ्या पहा, मग परत येऊन काय पाहिले सांग. रात्रभर मुलगा गरुडाकडे पाहत राहिला. सकाळी मेंढपाळाचं निरीक्षण केलं. दुसऱ्या दिवशी तो गुरूंसमोर उभा राहिला आणि म्हणाला, गुरुदेव, मला समजलं की पोपटासारखं सतत बोलणं उपयोगाचं नाही. गरुडासारखं शांत राहणं गरजेचं आहे. गरुड नेहमी आपल्या लक्ष्यावर लक्ष ठेवतो. तो कधीही गोंधळात जात नाही. तो एकटाच उडतो, म्हणून त्याला स्वतःची ताकद माहीत असते. वादळ आले तरी तो घाबरत नाही, उलट तो वर उडतो. आणि जेव्हा त्याचे घरटे मऊ आणि सहज होते, तो ते फेकून देतो. कारण आयुष्याला जिंकण्यासाठी संघर्ष आवश्यक असतो. गुरु हसले आणि सर्वांसमोर जाहीर केले, हा मुलगा आता तयार आहे. तो फक्त राजपुत्र नाही, तर एक ज्ञानी साधक झाला आहे. मित्रांनो, या कथेचा मोठा संदेश आहे. स्वतःची ओळख विसरूनच खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते. लक्ष केंद्रित केल्याशिवाय यश शक्य नाही. एकटेपणातूनच आपण आत्मबलाला शोधतो. प्रत्येक वादळ आपल्याला उंचवण्याचा एक मार्ग असतो. त्याची भीती वाटू देऊ नका. आणि आयुष्यात जे काही मोठे जिंकायचे असेल ते संघर्षातूनच मिळते, आरामात नाही. हेच आहे गरुडाची शिकवण. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून तुम्हाला काही नवी दृष्टी, नवा विचार मिळाला असेल अशी आशा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी लवकरच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि जगण्यासाठी जगा. धन्यवाद.